म्हाडा कायदा हा भाडेकरूंच्या संरक्षणासाठी करण्यात आला। भाडेकरू पागडी देऊन मुंबईत राहतात। आधी 19,800 इमारती होत्या, आता त्यापैकी 16,800 इमारती बाकी आहेत। या सर्व इमारती 1940च्या आधी किंवा 1950च्या आधी आणि 1960च्या आधी बांधल्या गेल्या, म्हणजे अगदी 80 वर्ष 70 वर्ष जुन्या आहेत, काही तर 100-150 वर्ष जुन्या आहेत। या चाळींमधून मुंबई वाढली आणि मुंबईचे भाडेकरू त्या चाळीत राहत होते। भाडेकरू भाडं नियमितपणे देत होते, पण घरमालक मात्र त्या पैशातून किंवा पागडीमधून मिळालेल्या पैशातून इमारतीची डागडुजी करत नसे। सुरुवातीला खोली विकत घेताना पूर्ण किंमत पागडी रूपानं घरमालकाला द्यावी लागे आणि त्यानंतर सातत्यानं जेव्हा जेव्हा खोल्या विकल्या जात होत्या त्यावेळेला त्या जागेचा 1/3 पैसे पागडी रूपानं घरमालकाला मिळत असे। घरमालक इमारत डागडुजी करत नाही, पण भरमसाठ कोट्यावधी रुपयाचे पागडी खातो, म्हणून म्हाडा कायदा आणण्यात आला आणि म्हाडा कायद्याप्रमाणे असं ठरलं की या ज्या रहिवाशांच्या इमारती या डागडुजीला आल्या ती डागडुजी म्हाडातर्फे करण्यात येईल आणि भाडेकरूंना भाड्यामध्ये रिपेअर सेस वजा एक टॅक्स घेण्यात येईल आणि तो टॅक्स सामुदायिकरित्या एकत्रित केला जाईल आणि त्या टॅक्सवर राज्य सरकारकडून 200 कोटी आणि महानगरपालिकेकडून 200 कोटी देण्यात येतील आणि या सर्व पैशातून इमारतीची डागडुजी करण्यात येईल। असे करून देखील घरमालक भाडेकरूंना नीट वागवत नाही, त्यामुळे 1986 साली म्हाडा कलम 8A याच्या खाली 100 महिन्याचं भाडं भरून जे भाडेकरूंना जमिनीचं मालक होण्याची इच्छा असेल त्यांना मालक करण्याचा कायदा मंजूर झाला। पण या कायद्याविरुद्ध घरमालक आणि बिल्डर कोर्टात गेले आणि हायकोर्टात या कायद्याच्या बाजूने निकाल लागला, पण ते सुप्रीम कोर्टात गेले। आधी 2 जजचं बेंच, नंतर 3 जजचं बेंच, नंतर 5 जजचं बेंच, नंतर 7 जजचं बेंच आणि आता 9 जजच्या बेंच समोर युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादातून आता त्याचा निकाल लागणार आहे। हे होत असताना राज्य सरकारने आणखी एक म्हाडा ॲक्टमध्ये अमेंडमेंट केलं, ते म्हणजे 79A। आता या 79A खाली असं म्हटलेलं आहे की इमारतीची डागडुजी करण्याचे पहिले अधिकार मालकाला दिले जातील जर 6 महिन्याच्या आत मालकाने 50% रहिवाशांची संमती घेऊन जर प्रस्ताव सबमिट केला नाही तर मग रहिवाशांना इमारतीचा पुनर्विकास करण्याची संधी देण्यात येईल आणि रहिवाशांनी जर 6 महिन्यामध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव सबमिट केला नाही तर मात्र म्हाडा या जमिनीचा ताबा घेईल। कायदा योग्य वाटतो, दिसायला चांगला वाटतो, पण त्यातली एक गोम आहे। त्याच्यात असं म्हटलं आहे की भाडेकरूंना मालकी हक्क करण्यासाठी त्या जमिनीची किंमत रेडी रेकनरच्या 25% किंवा त्या जागेवर पुनर्विकास केल्यावर सेलेबल एरिया किती मिळणार त्याच्या 15%, या दोन्हीपैकी जो अधिक असेल ते पैसे कॉम्पेन्सेशन म्हणून घरमालकांना दिले पाहिजेत। हे कॉम्पेन्सेशन आम्ही अनेक इमारतीमध्ये वर्कआउट केलं आणि प्रत्येक 10 बाय 10ची खोली असणाऱ्या भाडेकरूला देखील हे कॉम्पेन्सेशन कुठे 25 लाख रुपये, कुठे 30 लाख रुपये येईल। त्यामुळे मालकी हक्क करण्यासाठी 100 महिन्याचं भाडं हे योग्य होतं। कदाचित ते 200 महिन्याचं केलं असतं तरी काय हरकत नाही, पण बाजार भावाने मालकाला कॉम्पेन्सेशन देणं
हे भाडेकरूंना परवडणार नाही हे माहीत असताना असा कायदा सरकारने का करावा हा प्रश्न अनेक भाडेकरू विचारतात. आता म्हाडाने सर्व मालकांना नोटिसी दिल्या, सर्व 16,800 लोकांना. कोणत्याही मालकांनी प्रस्ताव सबमिट केला नाही, म्हणून काही ठिकाणी म्हाडाने आता भाडेकरूंना नोटिसी दिल्या की तुम्ही करा. याचा अर्थ भाडेकरूंकडे घरमालकाला कॉम्पेन्सेशन देण्याकरता पैसे नाहीत. मग भाडेकरू काय करतात? आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून काय करावं? याला पर्याय आहे का? याला पर्याय आहे. बिल्डराच्या घशात जाण्याऐवजी भाडेकरूंनी स्वयं विकासाची तयारी ठेवावी. बिल्डराकडे जर भाडेकरू गेले तर बिल्डर 10 बाय 10च्या खोलीच्या ठिकाणी 405 किंवा काही ठिकाणी 410 इतकेच देऊ करतो. कायद्यानं 435 किंवा 440 देणं असेल तरी तो कमी देतो. भाडेकरू शेवटी हो नाही म्हणून ते मान्य करतात. पण जर भाडेकरूंनी स्वयं विकास करायचं ठरवलं तर मात्र भाडेकरूंना 550 स्क्वेअर फीट मिळण्याची शक्यता आहे. आणि या स्वयं विकासाच्या माध्यमातून इमारतीच्या बांधकामाचा पूर्ण खर्च तर निघेलच, घरमालकाला जे कायद्यानं देय आहे तेवढं कॉम्पेन्सेशन देताही येईल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भाडेकरूंचं मेंटेनन्स फ्री होईल. अशा पद्धतीची सुंदर संकल्पना आहे. भाडेकरूंनी थोडीशी हिंमत जर घेतली तर 2 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट भाडेकरूंना मिळू शकेल. पण त्याकरता मात्र प्रस्ताव भाडेकरूंनी दिला पाहिजे आणि बिल्डरच्या मदतीशिवाय म्हाडाला दिला पाहिजे. 51% भाडेकरूंनी एकत्र येऊन स्वयं विकासाचा ठराव मंजूर केला पाहिजे. तसा ठराव म्हाडाला कळवला पाहिजे आणि नंतर एक प्रस्ताव तयार करून, म्हणजे कोणा आर्किटेक्टला बोलवून त्याच्याकडून प्रस्ताव तयार करून, आम्ही असे अनेक स्वयंविकास तयार केलेले आहेत आणि आर्किटेक्टना आम्ही सांगितलेलं आहे की सुरुवातीला तुम्हाला देण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही आम्हाला रफ प्रस्ताव तयार करून द्या, तो आम्ही सबमिट करतो. एकदा आमच्या प्रस्तावाला तडीस नेण्याचा जर म्हाडाकडून त्या पद्धतीची संमती आली तर मग बँक किंवा इतर फायनान्शियल संस्थांच्याकडून काही पैसे कर्ज घेऊन त्यातून ही योजना राबवता येईल आणि राबवून केवळ 2 बेडरूम हॉल किचनचं घर मोफत मध्ये मिळणार तर मिळणारच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मेंटेनन्स फ्री होईल इतका पैसा मिळेल, जो पैसा बँकेत ठेवून त्यातून आपण मेंटेनन्स फ्री करू शकू. अशा पद्धतीच्या अनेक सोसायट्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि मी स्वतः विविध सोसायट्यांना जाऊन या बाबतीत मार्गदर्शन करत आहे.